या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। गेल्या 4-5 दिवसांपासून सोलापूर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे शहर परिसरात पाणी साचले आहे। इतकेच नव्हे तर घरांमध्ये देखील पाणी शिरत असून नागरिकांचे एक प्रकारे जगणे मुश्किल झाले आहे। अशातच काल शास्त्रीनगर परिसरातील काही भागात नागरिकांच्या घरात पाणी शिरले, घर पडले, संसारोपयोगी वस्तूंचा नाश झाला, धार्मिक स्थळांमध्ये पाणी शिरले। नागरिक अक्षरशः महापालिका प्रशासनावर संतापले होते। इतकेच नव्हे तर सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे हे भर पावसात नागरिकांच्या घरोघरी जाऊन ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांची माहिती घेऊन महापालिका प्रशासनासमोर सदरील माहिती आणि आढावा सादर केला। त्यासोबतच वाहिद बिजापुरे हे काल सोलापूर महानगरपालिका प्रशासनावर चांगलेच संतापले होते। शास्त्रीनगर म्हणजे झोपडपट्टी भाग। या भागात गोरगरीब कष्टकरी कामगार वर्ग राहतात। अशातच घराघरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले। महापालिकेने वेळेत उपाययोजना न केल्यामुळे हे सर्व प्रकरण घडले। त्यामुळे शास्त्रीनगर परिसरातील नागरिक महापालिका प्रशासनावर रोष व्यक्त करत आहेत। ज्यांचे नुकसान झाले आहे, ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्यांना तात्काळ प्रशासनाने मदत करावी, अन्यथा महानगरपालिका आयुक्तांसमोरच आम्ही ठिय्या आंदोलन करू असा इशारा दिला होता। अखेर आज सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी शास्त्रीनगर परिसरात पोहोचले। सोलापूर शहर मध्य युवक काँग्रेस अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांना घेऊन संपूर्ण शास्त्रीनगर परिसराची पाहणी करत ज्यांचे नुकसान झाले त्यांची माहिती घेऊन त्यांचे बँक डिटेल्स घेऊन लवकरात लवकर प्रशासनाच्या वतीने त्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याने एक प्रकारे शास्त्रीनगर परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे। कलेक्टर साहब हो पूरे अधिकारी को मीटिंग लेके पहले घर जाके पंचनामा करो बोल के आदेश देने के बाद हमारे महानगर पालिका की टीम यहाँ पे शास्त्रीनगर में आके घर घर जाके इस काम को अंजाम दे। सभी घर के लोगों के टैक्स पावती हो, आधार कार्ड हो, सभी का बैंक का पासबुक हो, सबके नाम वगैरह लेके शास्त्रीनगर में पूरा विजिट देके जिसी के घर गिरे हुए हैं सब यहाँ पे विजिट देके हमें आयुक्त साहब का दिल के गहराई से शुक्रिया अदा करता हूँ कि तो आयुक्त साहब हमारी बात को रखते हुए तुरंत ही सुबह में शास्त्रीनगर भेज के विजिट देने लगा है। तो इनके पूरे फार्म वगैरह भर गए हैं। मैं आयुक्त साहब का मैं दिल के गहराई से मुबारकबाद करता हूँ, शुक्रिया अदा करता हूँ, क्योंकि साहब को समझ में आया कि शास्त्रीनगर एक स्लिम एरिया है। यहाँ पे बहुत सी दिक्कत, बहुत सी तकलीफ हुई हमारे माँ बहनों को। मैं वो देखते ही वो विजिट करने लगा है, यहाँ पे फॉर्म भरने लगा है। मैं आयुक्त साहब का हमारे मोहल्ले की तरफ से मैं शुक्रिया अदा करता हूँ। ताजा बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।